भाषिक वादावरून लोकलमध्ये कल्याणच्या तरुणाला मारहाण झाली आणि नैराश्यातून अर्णव खैरेने जीवन संपवलं। मात्र यावरून भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आली। भाजपनं शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे बंधूंना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली, तर ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी वाजपेयींच्या फोटोसमोर भाजप नेत्यांना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। पाहूया। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। जे कोणी हे बिघडलेले कारटे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या। हिंदी मराठी या भाषावादात लोकलमध्ये झालेल्या मारहाणीमुळे 19 वर्षाच्या अर्णव खैरे या तरुणानं आत्महत्या केली आणि त्यावरूनही मुंबईत राजकारणाला ऊत आला। भाजपनं दादरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन ठाकरे बंधूंना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली आणि यालाच उत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेने भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन करून भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले। एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती। भाषेवरनं कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आपली मागणी नाहीये, पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये। आता मागाटणीमध्येच कोण बोललं होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल। आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये जे पसरवत आहेत त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची। त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे। म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपल्यावरती फोडतंय। इतक्या तळागाळा रसात तळाला तुमचं नीच क्रूर पद्धतीने राजकारण थांबवा, हे बरोबर नाही करतात। म्हणून आज अटल बिहारी वाजपेयींच्या दर्शनाने आम्ही हेच सांगू, जे कोणी हे बिघडलेले कारटे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या, कारण तुम्ही अतिशय उच्च असं भाजपाचं एक नेतृत्व आणि तुम्ही ते भाजप तेवढा उंच नेऊन ठेवलाय। आता कुठे नेऊन ठेवला भाजप? गुंडा पुंडांच्या पायाशी। भाजपनं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आंदोलन केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पेडणेकर स्मृतीस्थळावर आल्या। भाजपच्या नेत्यांनी अर्पण केलेली फुलं काढून जागा स्वच्छ केली आणि स्वतः पुन्हा फुलं आणि हार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अर्पण केला। 19 वर्षाच्या मुलाला ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं। पोलिसांनी अडवलं का? जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता। आता आम्ही सगळ्याला आणू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नकोय। एवढी तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं। त्या बिहारमध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला नाही वाटलं नितीश कुमारला अक्कल मिळावी म्हणून त्यांनी करावं म्हणून? त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं? किती नीच राजकारण करणार। महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला पुरस्कार देण्यात आला धर्माधिकाऱ्यांना त्यावेळेला पण त्यावेळेला चेंगराचेंगरीत मृत्यू झाला। अमित शहा उपस्थित होते त्यावेळेला नाही लाज वाटली? त्यावेळेला वाटलं नाही कोणाला तरी सांगावं की यांना सद्बुद्धी द्या म्हणून? लवकरच मुंबईसह ठाणे, कल्याण महापालिकेच्या निवडणुका घोषित होणार आहेत। त्यातच अर्णव खैरेंनी भाषिक वादात झालेल्या मारहाणीवरून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं।
त्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी हिंदी मराठीवरून भाषिक विष पसरवल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी केला आणि त्यावरून राजकारण सुरू झालंय. विनायक दावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.